श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. 2 दिवस राहून बाळूदादा स्नेहलताई निघाले होते. मुलींना शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून थोडं राहायला मिळालं. पण 2 दिवस कधी झटकन गेले कळलंच नाही. त्यांचा वडापाव स्टॉल आहे, त्यामुळे गिऱ्हाईक दंगा करतं. त्यामुळं जायला तर पाहिजेच. साक्षीला जातानाही तिचे काका कसे गाडी शिकवत नेत आहेत बघा. भाऊ भाऊ लांब आहेत, पण खूप जीव त्यांचा एकमेकांवर. मनात नसतानाही निघाव तर लागणारच. ते गेल्यावर मी खाल्ला थोडा फरसाणा. जीव तर लागतच नव्हता आणि आज होती होळी पौर्णिमा. त्यामुळे दुपारीच डाळ घातली पोळ्यांसाठी आणि 4 लाख चिल्ल्या पिल्ल्यांची होळी रचायला गडबड सुरू झाली. आमचे आहो लहानपणावर व्हिडिओही भारी करतात आणि ते क्षण जगण्याचा प्रयत्नही करतात. बघा लहान मुलांना कशी मदत करत आहेत. मी पण जरा काय काय चाललंय बघितलं आणि पहिला नैवेद्य आवरून घेऊ म्हटलं. पटकन भाजी आमटी पोळ्या आवरून घेतल्या. गावात आम्हाला हार मिळाला नाही म्हणून मी फुले आणली होती, त्याचाच आहोनी हार करून घेतला. आणि होळीमध्ये लावायला आमच्याकडे अशी एरंडाच्या झाडाची फांदी लहान मुले वाजत गाजत गुलाल खेळत आणतात. हे आवरून होळी झाली रचायला चालू. ही मुले 8 दिवस अगोदर होळी मागायला गावात घरोघरी हिंडतात. गावात तरी अशी प्रथा अजून चालू आहे आणि ह्या परंपरा आपण जर जपून ठेवल्या तरच त्या जिवंत राहणार आहेत. कारण ही मुले ज्यावेळी होळी मागायला घरी येतात तेव्हा काही लोक त्यांना अक्षरशः हाकलून लावतात. त्यांना काहीच देत नाहीत. मंडळी, ही मुले त्यांच्यासाठी काही मागायला येत नाहीत, तर एक परंपरा आहे म्हणून मागायला येतात. आणि आपल्याला त्यांना काही शेणे 5-10 रुपये द्यायला जमत नाही, तर इतर ठिकाणी मात्र 50-100 सहज खर्च करता. पण ज्याने आपल्या परंपरा टिकतात तिथे मात्र तुमचा हात आकडता होतो. मंडळी, आपण यांना सपोर्ट केला तर या मुलांना आपल्या परंपरा समजतील. आपल्याही लहानपणीच्या आठवणी कायम ताज्या राहतील. त्यामुळे 5-10 रुपये देण्यासाठी कोणतीही कारणं शोधू नका. आपले सण कसे एकत्र राहावे, कसा एकत्र आनंद साजरा करावा हे शिकवतात. आपल्या सणांना कमी लेखू नका. संध्याकाळी अशी सगळी जमा होतात. होळीला पोळी भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. आम्ही घरोघरी होळी पेटवण्यापेक्षा गल्लीत एकाच ठिकाणी मोठी होळी करतो. होळीचं पूजन करून होळी पेटवली. होळी पेटवली की थंडीचाही शेवट होतो. होळीत पोळ्या भाजल्या जातात आणि त्या सगळ्या वाटून खाल्ल्या जातात. होळी पेटवली आणि मग आम्ही बायकांनी सगळ्या एकत्रितपणे होळीच्या भोवती फिरून बोंब ठोकली. होळीमध्ये सगळ्या वाईट सवयी, सगळे दुर्गुण जाळून टाकायचे असतात. आणि आज केलं होतं असं जेवण आणि ते जेवण खाणं काही स्पेशल नाही, पण ते सर्वांसोबत खाणं हे मात्र स्पेशल आहे. मंडळी, तुमच्याकडे कशी असते होळी नक्की सांगा. सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.